नमस्कार मंडळी, साध्या सोप्या रेसिपीजमध्ये आज आपण बनवतोय आलू मेथी पराठा। आपल्या रेग्युलर स्टफ आलू पराठ्यापेक्षा सुद्धा टेस्टी आणि सोप्या पद्धतीने आपण हे पराठे बनवतोय। कसे बनवायचे पाहूयात। आपल्याला लागणार आहे 2 उकडलेले बटाटे जे की मी सोलून किसून घेतलेले आहे। त्यामध्ये ॲड करायचे आहे बारीक चिरलेली मेथीची भाजी, कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण, आलं आणि कढीपत्ता यांचं वाटण बनवून घालायचं आहे। चवीनुसार मीठ, थोडीशी साखर घालायची आहे, धना पावडर, हळद पावडर, जिरे, हिंग हे सगळं घालायचं आहे। 1 चमचाभर तेल सुद्धा ॲड करूया। व्यवस्थित सगळं मिक्स करायचं आहे। पिठांमध्ये आपण ॲड करतोय गव्हाचं पीठ आणि बेसन पीठ एकत्र करून थोडं थोडं पाणी घालून घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे आणि नंतर याचे छान पराठे लाटून गरम तव्यावर साजूक तूप किंवा तेल लावून हे पराठे खरपूस भाजून घ्यायचे आहेत। मंडळी, पराठे बनवताना तुम्ही त्याच्यामध्ये चीज सुद्धा ॲड करू शकता, त्यामुळे मुले आणखी आवडीने खातात। हे पराठे तुम्ही ब्रेकफास्टमध्ये खाऊ शकता, लहान मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता। सॉस, चटणी किंवा दह्याबरोबर सुद्धा मस्त लागतात। नक्की बनवून बघा। थँक्यू।